लाडकी बहीण योजनेमध्ये 2 महिन्यांचे हप्ते अर्थातच नोव्हेंबर आणि डिसेंबर असा 2 महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणींना एकत्रित मिळणार का? दोन्ही महिन्याच्या हप्त्याची काय प्रक्रिया आहे? प्रक्रिया सुरू झाली का? असे विविध प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि पैसे कधीपर्यंत जमा होणार आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहे की सर्वात महत्त्वाच्या अपडेटमध्ये एक नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत बोललं जात आहे. कारण आपण पाहिलं की अनेक माध्यमांद्वारे बातमी आली होती की नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोनही महिन्यांचे पैसे एकत्रित येऊ शकतात. तर काही माध्यमांनी असे देखील सांगितले होते की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार आहे. शेवटचा आठवडा आता सुरू आहे, कारण आता आपल्याला माहिती आहे की आज मंगळवार आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना मग खरंच योजनेचे पैसे जमा होणार आहेत का, असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. कारण आता आपण पाहत आहोत की सध्या राज्यामध्ये इलेक्शनचा देखील काळ आहे. मोठ्या प्रमाणावर आपण पाहत आहोत की स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत निवडणुका सुरू आहेत आणि मग या निवडणुकांच्या आधी लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता मिळणार का? कारण नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी जमा होणार? डिसेंबर महिन्याचा हप्ता इलेक्शनमुळे आम्हाला आधीच मिळणार का? असा देखील या निमित्ताने लाडक्या बहिणी प्रश्न करत आहेत. त्यासोबतच आमची ई-केवायसी प्रक्रिया झाली आहे, मग आम्हाला देखील योजनेचे पैसे मिळताना कोणतीही अडचण येणार नाही का? असे देखील अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, याबाबत बोलायचं झाल्यास मग यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा एक म्हणजे सर्वात महत्त्वाचा तुमचा विचारला होता प्रश्न म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा एकत्रित आम्हाला मिळणार का? तर लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रक्रिया अजून सुरू झाली नाही. म्हणजेच की महिला व बाल विकास विभागाच्या वतीने यादी असती, प्रत्येक महिन्याची यादी, ती यादी राज्य सरकारला पाठवली जाते आणि त्यानंतर राज्य सरकार योजनेच्या हप्त्यासाठी काय करतं? निधी वितरित करतं महिला व बाल विकास विभागाला आणि त्यानंतर महिला व बाल विकास विभाग तो निधी एका संयुक्त बँक खात्यामध्ये पाठवत असतं. संयुक्त बँक खात्यामध्ये निधी गेल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतात. अशी एक प्रक्रिया प्रत्येक हप्त्याच्या वितरणाच्या वेळी पार पडत असते. आता यावेळी काय झालंय की अजून महिला व बाल विकास विभागाच्या वतीनेच जर लाडक्या बहिणींच्या निधी वितरणाकरता यादी गेली नसेल तर साधारणपणे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कमी आहे. कारण आता आज मंगळवार आहे, अजूनही कोणत्याही प्रकारचा जी-आर आलाय का? तर कोणताही जी-आर आला नाही. कोणत्याही प्रकारची अधिकृतपणे घोषणा त्या ठिकाणी झालेली नाही. आता यामध्ये अनेक लोकांच्या मार्फत काय बोललं जात आहे की लक्षात घ्या, सध्या राज्यामध्ये एक आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहिता चालू असल्यामुळे त्या ठिकाणी आता नगर परिषदच्या आणि नगरपंचायतच्या निवडणुका आहेत आणि यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण होणार नाही. म्हणजेच की साधारणपणे 3 डिसेंबरला याचा निकाल लागणार आहे. तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, जो दुसरा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, यामध्ये दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या की पैसे कधीपर्यंत मिळू शकतात, हा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे? तर लक्षात घ्या, याचे उत्तर असणार आहे नेहमीप्रमाणेच आपली जी तारीख असते ती तारीख म्हणजेच की नेहमीप्रमाणे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे 10 डिसेंबर पर्यंत मिळतील. कधीपर्यंत मिळतील? तर लक्षात घ्या, 10 डिसेंबर पर्यंत तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल. परंतु यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याबाबत शक्यता का बोलली जाते तर लक्षात घ्या, कारण जानेवारी महिन्यामध्ये परत निवडणूक आहेत आणि या निवडणुकांच्या आधी लाडक्या बहिणींना आकर्षित करण्यासाठी, कारण आपण पाहिलं की लाडक्या बहिणीमुळेच विधानसभांच्या निवडणुकांवेळी कशा पद्धतीने निकाल फिरला होता, त्याच पद्धतीने लाडक्या बहिणी परत आकर्षित होऊन आम्हाला मतदान करतील या आशेवर सरकार कदाचित लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील तेव्हाच सोडणार आहे. आणि म्हणूनच ही चर्चा सुरू झाली आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोनही महिन्यांचे मिळून 3000 रुपये त्या ठिकाणी जमा होतील. डिसेंबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबर सोबतच म्हणजेच की साधारणपणे डिसेंबरच्या 10 तारखेपर्यंत सोडला जाईल असे देखील बोललं जात आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित जमा करावा का? किंवा आता जे सुरू आहे की प्रत्येक महिन्याच्या म्हणजे समजा की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये, डिसेंबरचा हप्ता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करावा, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला नक्की सांगा. आणि त्यासोबत महत्त्वाची अपडेट असणार आहे ते म्हणजे अनेक लाडक्या बहिणींचा एक सोपा आणि साधा प्रश्न आहे की आमची ई-केवायसी झाली नाही. काय झालं नाही आमची? तर आमची त्या ठिकाणी ई-केवायसी ची प्रक्रिया आमची पूर्ण झाली नाही. अजून आम्हाला ई-केवायसी करताना काही अडचणी येत आहेत. तर आम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार का? तर ई-केवायसी झाली नाही तरी देखील तुम्हाला
लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे, डिसेंबर महिन्यात देखील हप्ता मिळणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करता तुमच्याकडे 31 डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे आणि 31 डिसेंबर पर्यंत यामध्ये लाडक्या बहिणींना अपात्र केले जाणार नसल्याची माहिती आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे 31 डिसेंबरच्या आधी तुम्ही तुमची ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला योजनेचे पैसे मिळताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा, जेणेकरून तुमच्या कमेंट संदर्भात आपण तुमचे प्रश्न आणि सर्व त्यांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो. त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.